नमस्कार मंडळी, मी वैभव कांबळी आणि सर्वांना शुभ दीपावली. आणि आज आम्ही निघणार आहोत मुंबईमधील घारापुरी बेटावरती असलेले एलिफंटा केव्सला भेट देण्यासाठी. मी खूप वर्षापूर्वी गेलेलो आहे, पण समिधा पहिल्यांदाच जाणार आहे, त्यामुळे ती खूप एक्सायटेड आहे. आणि आता 8:11ची ट्रेन आहे सफाळ्यावरनं, ती आम्ही पकडतो आणि चर्चगेटला आम्ही उतरणार आणि तिकडून एलिफंटा गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा केव्ससाठी फेरी पकडणार. तर बरोबर 10च्या डोक्याला आम्ही चर्चगेट स्टेशनला पोचलो आहे आणि इथून आता फटाफट टॅक्सी पकडतो आणि गेटवे ऑफ इंडिया गाठतो. गेटवे ऑफ इंडियाला पोचलेलं. गेटवे ऑफ इंडिया एलिफंटाचं जे तिकीट आहे ते 260 रुपये रिटर्न आहे. गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाला पोचण्यासाठी जवळपास 1 तास लागतो. इंग्लंडचा राजा 5वा आणि त्याची राणी जेव्हा भारतात येणार होते तेव्हा त्यांचा भारतातील कारागीर जॉर्ज विटेट यांनी गेटवे ऑफ इंडियाचा आराखडा बनवून ठेवलेला. आणि जेव्हा इंग्लंडचा राजा आणि त्याची राणी भारतात आले त्यावेळी या बांधकामाला मान्यता मिळाली आणि सुमारे 1924 रोजी ह्याचे बांधकाम पूर्ण झाले व सर्वांसाठी हा खुला केला गेला. आणि जेव्हा 1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडचे जे सैन्य होते ते याच मार्गे बाहेर पडले. तर मित्रांनो, 1 ते सव्वा तासाच्या प्रवासानंतर आपण फायनली येऊन पोचतो ते घारापुरी बेटावरती. तुम्ही पाहू शकता हे घारापुरी बेटावरती हे बंदर आहे आणि इथे त्यानंतर बोटी बांधण्याचं काम चालू होतं आणि बोटी सेफली बांधल्यानंतर आपण या बोटीतून उतरू शकतो. आणि तुम्ही पाहू शकता किती गर्दी इथे दिसते. याचं कारण असं की दिवाळीची सुट्टी आणि मुंबईजवळील एक प्रसिद्ध असं प्रेक्षणीय स्थळ असल्यामुळे इथे नेहमी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. आणि यानंतर तुम्हाला जे समोर काउंटर दिसते तिथून तुम्ही मिनी ट्रेनसाठी मिळणारं तिकीट विकत घेऊ शकता. तिकिटाची कॉस्ट 18 रुपये प्रति व्यक्ती असते आणि तिकीट काढण्यासाठी तुमच्याकडे कॅश असणं आवश्यक आहे, कारण इथे ऑनलाईन पेमेंट चालत नाही. तर ही खबरदारी तुम्ही नक्की घ्या. मिनी ट्रेनने तुम्हाला एंट्री पॉईंटपर्यंत जाण्यासाठी 5 ते 6 मिनिटाचा टाईम लागतो आणि जर तुम्हाला पायी चालत जायचं असेल 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागू शकतो. बोल, काय सांगू? थांब, जोरात बोल, जोरात. घारापुरी घारापुरी बेटावर. आता आम्ही पोचलाय. बोल. आता आम्ही पोचलाय घारापुरी बेटावर आणि आता आम्ही ट्रेनची वाट बघत आहे. तिकीट आहे 15 रुपये प्लस GST, म्हणजे दोघांची 36 रुपये आहे. आता आम्ही वेट करतो.
मिनी ट्रेनमधून उतरल्यानंतर तुम्हाला इथे सर्व खाण्यापिण्याचे स्टॉल तुम्हाला मिळतील आणि ते हे रिजनेबल दरात. आणि विशेष म्हणजे इथे सर्व स्टॉल जे आहेत ते आपले मराठी बांधवच चालवतात आणि ही गोष्ट मला इथली सर्वात जास्त आवडली. इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे 5 रुपयाचं एक छोटंसं तिकीट काढावं लागतं, जे ग्रामपंचायत घेते. आणि इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला माकडं सुद्धा दिसतील आणि या माकडांपासून तुम्हाला नक्की सावध राहायला पाहिजे, कारण तुमच्या हातात जर त्यांना कोणती खाण्याची वस्तू किंवा पाण्याची बॉटल किंवा कोल्ड्रिंकची बॉटल कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ दिसले तर ते तुमच्याकडनं हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच तुम्हाला इथे स्वच्छ सुलभ शौचालयाची सुद्धा सोय आहे, जिथे तुम्हाला 5 रुपये प्रति व्यक्ती आकारले जातात आणि पुरुष आणि स्त्री दोघांनाही 5 रुपये इथे आकारले जातात. इथून पुढे तुम्हाला लेण्यांकडे जाण्यासाठी घाटी लागते आणि या घाटीला जवळपास 120 पायऱ्या आहेत. त्या पार करून तुम्हाला लेण्यांपर्यंत जाण्याचा मार्ग मिळतो. आणि ही घाटी चढताना तुम्ही अजिबातच बोर होणार नाही, कारण घाटीच्या दुतर्फा तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी अनेक स्टॉल्स दिसतील. यामध्ये तुम्हाला सागरी सामग्रीपासून बनवलेल्या अनेक शोभेच्या वस्तू आणि लाकडापासून बनवलेल्या अनेक वस्तू, लहान मुलांची खेळणी आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इथे खरेदीसाठी तुम्हाला दिसतात. आणि घाटी जशी संपते तसे तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला एक गेट दिसतं. त्या गेटमधून एंट्री केल्यावर एक छोटंसं तिकीट घर दिसतं. त्या तिकीट घरातून तुम्हाला 40 रुपयाचं तिकीट घ्यायचं आहे. हे तिकीट जे आहे ते आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणजे पुरातत्व विभाग या लेण्यांच्या संवर्धनासाठी आपल्याकडनं जमा करत असते. आणि तिकीट घेऊन जसे तुम्ही पुढे जाता तर तुम्हाला अशा प्रकारे इथे माहिती फलक लावलेले दिसतात. हे सर्व माहिती फलक हे भारतीय पुरातत्व विभागातर्फे इथे लावलेले आहेत आणि या फलकांमध्ये तुम्हाला इथे असलेल्या लेण्यांबद्दल संपूर्ण माहिती मिळते. चला तर मग आपण आता गुफा बघूया. तर हजारो वर्षापूर्वी इकडचे डोंगर कापून इथे अनेक साऱ्या गुफा बनवलेल्या आहेत आणि त्यातील आपण सर्वात मोठ्या गुफेमध्ये आता आपण आहोत. इथे तुम्हाला एक शिवलिंग, त्याचे पहारेकरी आणि अनेक देवी देवतांचे इथे तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळतील. निर्माण, संरक्षण आणि विध्वंस यांचं प्रतीक असलेली ही त्रिमूर्ती इथलं विशेष आकर्षण आहे. हिची उंची 20 फूट आहे आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या लोगोमध्ये हिला स्थान मिळालेलं आहे. गंगाधरा शिल्प. जेव्हा भगवान महादेवांनी गंगेला स्वर्गाहून पृथ्वीवरती आणले तेव्हाचे दृश्य दर्शवणारे हे शिल्प आहे. या व अशा भगवान शंकरांचं आयुष्य दर्शवणाऱ्या अनेक इथे मूर्त्या आहेत आणि या प्रमुख गुफेव्यतिरिक्त इथे अजून 4 गुफा आहेत. पोर्तुगीज जेव्हा भारतात आलेले तेव्हा यांनी इकडच्या मूर्त्या तोडण्याचा खूप प्रयत्न केला, त्यामुळे मूर्त्यांचं दुरुस्तीचं काम करण्याचा प्रयत्न चालू आहे. युनेस्कोने या लेण्यांना वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंटचा दर्जा दिलेला आहे आणि ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी इथे भले मोठे हत्तीचे शिल्प सापडले होते, त्यामुळे या लेण्यांना एलिफंटा केव्स असे नाव पडले आणि आता हे शिल्प इथे नसून ते आता व्हिक्टोरिया गार्डनमध्ये स्थलांतरित केलेले आहे. तर आम्ही कॅनन हिलच्या दिशेने चाललेलो आहे, जिथे कॅनन आहे ती बघायला.
तर घारापुरी बेटावरती ही 9 मीटर लांब एक तोफ आहे, जी पाहून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तर परतीचा प्रवास करत असताना आम्हाला समुद्रामध्ये अशी मोठी मोठी जहाजं बघायला मिळत होती. हाय करतो. तर गेटवे ऑफ इंडियावरनं तुम्हाला एलिफंटाला जाण्यासाठी सकाळी 9 वाजेपासून फेरी चालू होतात, ज्या 3 वाजेपर्यंत तुम्हाला मिळतात. आणि परतीचा प्रवास करताना तुम्हाला दुपारी 12 वाजेपासून फेरी चालू होतात आणि त्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटू पुन्हा एका अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.